एनर्जीचा किंग स्टिंग. पेची का? पेची नाही, नाही पेची नाही. अशी 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 कशी कशी अशी वाटायची खाली, अशी अशी अशी. ही किंग. आपल्या तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितले स्टिंग ही आपल्या शरीराला धोकादायक आहे. मित्रांनो, मी सध्या आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये इथं हिंजवडीमध्ये आहे मी सध्या. आता इथे एक जाहिरात आहे बघा, एक बॅनर आहे, काढले बघा याच्यावरती एनर्जीचा किंग स्टिंग. आणि अशा जाहिराती बघून आपली पोरं काय करतात माहिती आहे का, स्टिंग घेतात आणि स्टिंग पेतात. आणि स्टिंग पेल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं, साखरेचं प्रमाण असते, त्यामुळे एनर्जी येते आणि भारी वाटते. मग आपली पोरं काय करते, ती सकाळी एक स्टिंग प्यायची, दुपारी एक स्टिंग प्यायची, संध्याकाळी एक स्टिंग, दिवसातनं 5-5, 6-6 स्टिंग पेतात. ही स्टिंग पेल्यामुळे काय होते, आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी याचे साईड इफेक्ट आहे, धोकादायक त्या ठिकाणी परिणाम होतात. स्टिंग पेल्यामुळे काय होते, आपली अस्वस्थता येते, मानसिक आजार होतात, डोकेदुखी होते, अटॅकचं प्रमाण सुद्धा स्टिंग पेल्यामुळे येऊ शकतं. ह्याच्यामध्ये स्पष्टपणे एक कंपनीने दिले, काय दिले बघा याच्यामध्ये, मुले, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला, कॅफिनसाठी संवेदनशील व्यक्तीसाठी शिफारस केलेली नाहीये. त्यांनी स्पष्टपणे सांगितले एका दिवसामध्ये या ठिकाणी 500 मिलीपेक्षा जास्त स्टिंग तुम्ही पिऊ नका. कंपनी सांगते की 500 मिलीपेक्षा जास्त स्टिंग पिऊ नका, आणि आपली पोरं दिवसात 10 वाढते ती 10. गावाकडची पोरं बघा तुम्ही, ट्रॅक्टरवर नांगरताना एकदा बसला पट्ट्या, एका एकर शेत नांगरेपर्यंत कमीत कमी 10 स्टिंग संपवतोय. नाचकोळा शेर स्टिंग पेतात ते. आणि आपण तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितले स्पष्टपणे आपल्याला ह्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत.